हेची दान देगा देवा, हेची दान देगा देवा, तुझा विसरण व्हावा गुण गायीन आवडी, हेची माझी सर्व जोडी। नलगे मुक्ती धन संपदा, संत संगती सदा, गुण गायीन आवडी, हेची माझी सर्व जोडी। तुका म्हणे गर्भवासी, तुका म्हणे गर्भवासी, सुखे घालावे आम्हासी, गुण गायीन आवडी, हेची माझी सर्व जोडी। विठ्ठला विठ्ठला पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संताच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू। बाबाजी सद्गुरु दास तुका, जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण, तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे। ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी। हेचे दान देगा देवा, तुझा विसरण व्हावा गुण गायीन आवडी, हेची माझी सर्व जोडी। कीर्तना करता निवडलेला अभंग जगद्गुरु संत श्रेष्ठ वैराग्याचे महामेरू श्री संत तुकोबाराय यांचा या अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकोबारायांनी देवाकडे दान मागितलेला आहे। तो दानाचा विषय कोणता असेल तर, हे देवा या अंतःकरणामध्ये तुझा केव्हाही विसर होऊ देऊ नको। का बरं का विसर होऊ देऊ नको, त्याची काही कारण दिलेली आहेत। ती कारण मी तुम्हाला लगेच सांगतो। मला देवा तुझं गुण गायचं आहे, तेही कसं गायचं आहे, आवडीने गायचं आहे। हे करीत असताना मुक्ती नको आणि संपत्ती सुद्धा नको, हा आनंद उपभोगायचा आहे, त्याच्याकरता संत संग पाहिजे। आणि हे सर्व होण्याकरता मनुष्य देह पाहिजे। आणि मनुष्य देहाला यायचं म्हटल्यानंतर गर्भवासाचं दुःख आम्ही सहन करू, सुखाने आम्हाला जन्माला घाल, असे महत्त्वाचे सिद्धांत जगद्गुरु तुकोबारायांनी अभंगाद्वारे दिलेले आहे बरं का। दान मागितलं तुकोबारायांनी। मी प्रथमतः हे सांगतो, दान मागण्याकरता सुद्धा काय पाहिजे, अधिकार पाहिजे। अधिकाराशिवाय काही मागणं होत नाही आणि मागू पण नाही। जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, एक उदाहरण दिलेलं आहे। नोकरी केली तर पगार, नोकरी नाही केली तर पगार नाही, चाकरी वाचून खाणे अनुचित वेतन। हो, काहींना सेवा करायची नाही, भक्ती करायची नाही, आळंदी पंढरीची वारी करायची नाही, भजन करायचं नाही, कीर्तन करायचं नाही आणि देवापुढे भीक मागायची। हे शब्द थोडा बदललाय, नाही जमत तसं। हो, सेवा केली तर मेवा आहे, बरोबर आहे ना। साधन जर केलं तर साध्याची प्राप्ती आहे, साधनच केलं नाही तर साध्याची प्राप्ती कशी होऊ शकते, साध्य आपण कसं मागून घेऊ शकतो। म्हणून जगद्गुरु तुकोबारायांची जी भक्ती होती, नीट लक्षात घ्या। जगद्गुरु तुकोबारायांचा जो परमार्थ होता, काय वर्णन करावं त्याचं बरं। हो, सांगू मी तुम्हाला। भक्तीचे 9 प्रकार आहेत बरं का। हा, जगद्गुरु तुकोबारायांनी जी भक्ती केली ती कोणती केली, त्या भक्तीच्या लक्षणा मी तुम्हाला थोडक्यात सांगतो, ज्या तुकोबारायांनी एका अभंगाद्वारे दिलेल्या आहेत बरं का। हा, आता 9 भक्ती, त्याचं आपल्याला विश्लेषण करायचं नाही। तुकोबारायांनी जी भक्ती केली ती कोणती भक्ती केली, त्याचं चिंतन तुकोबारायांनी एका अभंगाद्वारे मांडलेलं आहे। हो, देवाला कोणती भक्ती आवडते, माळ घातली हे देवाला आवडतं, वेश परिधान केला कुठला तरी ते देवाला आवडतं,
उहापोह केला बाह्य रंगाने, ते देवाला आवडतं नाही नाही नाही, ते देवाला नाही आवडत. लौकिक अर्थाने ते करणं गरजेचं आहे, नियमाला अनुसरून. तुळशी माळ गळा गोपीचंदन टिळा, याच्याबद्दल काही दुमत नाही, पण त्यामध्ये जर भाव नसेल तर ते व्यर्थ आहे. कोणती भक्ती तुकोबऱ्यांनी केली? एक अभंग सांगतो तुम्हाला तुकोबऱ्यांचाच. कशी भक्ती असते? नामस्मरण करणं ही भक्तीच आहे. आळंदी पंढरीची वारी करणं ही भक्तीच आहे. मृदुंग वाजवणं ही सुद्धा काय? भक्तीच आहे. प्रमाण तुम्हाला माहिती आहे. टाळ वाजवणं ही सुद्धा काय? भक्तीच आहे. कीर्तन सांगणं, कीर्तन करणं ही सुद्धा भक्तीच आहे. आणि कीर्तन ऐकणं ही सुद्धा काय? भक्तीच आहे. नवविधा भक्तीमध्ये श्रवण भक्ती सांगितलेली आहे. बघा मी काय बोलतो ते. तुकोबऱ्यांनी कोणती भक्ती केली, भक्तीचे काय सिद्धांत तुकोबऱ्यांनी एका अभंगामध्ये दिलेले आहेत. तो अभंग तुम्हाला मी सांगतो पहिला. हो, हेची थोर भक्ती आवडते देवा. याचा अर्थ कळला? हो, त्याचा मी तुम्हाला सिद्धांत सांगतो त्या अभंगातला. तुमचं तुमच्याच लक्षात आणून देतो. बघा आता लक्ष द्या. संकल्पावी माया संसाराची, हेची थोर भक्ती आवडते देवा. कळलं? दुसरा सिद्धांत, ठेविले अनंते तैशीची राहावे, हेची थोर भक्ती आवडते देवा. तिसरा सिद्धांत, चित्ते असू द्यावे समाधान, हेची थोर भक्ती आवडते देवा. संकल्पावी माया संसाराची, हेची थोर भक्ती आवडते देवा. भोगणे ते फळ संचिताचे, हेची थोर भक्ती आवडते देवा. बरोबर आहे? तुका म्हणे घालू तयावरी भार, हेची थोर भक्ती आवडते देवा. आणि वाहू हा संसार देवा पायी, हेची थोर भक्ती आवडते देवा. अशी भक्ती. बघा आता आपण कोणती भक्ती करतो, कशी भक्ती करतो, हे सगळं पाहायचंय आणि पाहिलंच पाहिजे. हो, सांगू का तुम्हाला मी? सकाळी सकाळी स्नान केल्यानंतर आपण आरशापुढे उभं राहतो. का उभं राहतो आरशापुढे? आपलं आपण पाहतो कसा चेहरा आहे, बरं का, भांग कसा पाडायचा, टोपी कशी घालायची, वाकडी झाली का तिकडी झाली, गन कसा झालाय, शर्ट कसा आहे, काय, हे सगळं पाहण्याकरता आपण कुठे पाहतो? आरशात पाहतो. मग जर थोडं काही कमी जास्त असेल तर आपण नीटनेटकं करून घेतो. तसा कोणाला विचारण्यापेक्षा, कोणाला सांगण्यापेक्षा आपलंच आपण आपल्याला तपासायचंय. दुसऱ्याने चूक काढून सुधरत नाही. माझा मुद्दा लक्षात घ्या. दुसऱ्याने चूक काढून सुधरत नाही. तेव्हा याकरता व्यवहारशास्त्र असं आहे, आपली चूक आपल्याला कळली पाहिजे. ज्या वेळेस आपली चूक आपल्याला कळेल त्यावेळेस मग सुधारणा होईल. दुसऱ्याने सांगून पालत्या घागरीवर पाणी, असं आहे. आणि म्हणून बरं का, परमार्थामध्ये नाही म्हटलं तरी भक्तीला काय आहे? महत्व आहे. नामस्मरणाला काय आहे? महत्व आहे. आपला मुद्दा हा चाललेला आहे, जगद्गुरु तुकोबऱ्यांनी कोणती भक्ती केली. आता भक्तीचे लई मोठे मोठे सिद्धांत आहे. नारद भक्ती सूत्रामध्ये भक्तीचे अगणित असे सिद्धांत सांगितलेले आहेत. जे तुकोबराय देवाकडे दान मागतात किंवा दान मागण्याचा त्यांचा अधिकार किंवा दान मागण्याची त्यांची योग्यता, त्यांच्या योग्यतेचं काय विश्लेषण करायचंय, त्यांच्या अधिकाराचं काय विश्लेषण करायचंय सांगतो तुम्हाला मी आता. हो, परंपरागत वारी करणारे जगद्गुरु तुकोबराय आळंदी पंढरीची. परंपरागत कळलं का? जगद्गुरु तुकोबरायापासून 8 पिढ्या माग जा, बरं का. मूळ पुरुष कोण? विश्वंभर बाबा. आणि तिथून हा भक्तीचा प्रवाह, वारीचा प्रवाह तुकोबरायापर्यंत चालत आलेला. जगद्गुरु तुकोबराय वारी करायचे. कोणती वारी करायचे? पंढरीची वारी करायचे. पंढरीची वारी आहे माझे घरी, पंढरीची वारी आहे माझे घरी, पंढरीची वारी आहे माझे घरी, आहे माझे घरी, आहे माझे घरी. बरोबर आहे ना? हो. माझ्या वडिलाची
मिरासिगा देवा हो वारी करायचे जगद्गुरु तुकोबराय अखंड वारी करणारे वारकरी होते तुकोबराय हे लक्षात घ्या नीट आहे का जगद्गुरु तुकोबरायांनी नुसतं ज्ञानच सांगितलं असं नाही तर भक्ती मार्ग सुद्धा जगाला दाखवलेला आहे स्वतः करून बर का माझा मुद्दा लक्षात घ्या स्वतः करून काही लोक सांगतात त्याप्रमाणे वागत नाही बरोबर आहे ना फक्त सांगायचं वागायचं नाही तुकोबरायांचं तसं नाही स्वतः त्यांनी ते केलं आणि इतरांना सुद्धा त्यांनी तेच सांगितलं जे केलं ते बरं का तर अशा प्रकारे जगद्गुरु तुकोबराय स्वतः त्यांनी भक्ती केली आणि मग इतरांना भक्ती मार्ग दाखवला ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून ज्ञान दिलं आणि त्याचबरोबर भक्ती मार्ग सुद्धा स्वतः आळंदी पंढरीची वारी करून जगाला दाखवला मुद्दा लक्षात घ्या तैसे संत जगी क्रिया करुणी दाविती अंगी आणि म्हणून वारी करणारे जगद्गुरु तुकोबराय देवाकडे जाणारे जगद्गुरु तुकोबराय नियमाप्रमाणे वारीला निघाले या अभंगाची भूमिका लक्षात घ्या वारीला निघाले जगद्गुरु तुकोबराय हो मजल दरमजल करीत पंढरपूरच्या पवित्र रस्त्याने तुकोबरायांची काय निघाली दिंडी निघाली ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम ताळी ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम ताळी ताळी हा हा ज्ञानोबा तुकाराम 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 निघाली दिंडीवर का ज्ञानोबा तुकाराम सांप्रदायिक चाले बरं हो चाल अशीच पाहिजे बरोबर आहे ना महाराज ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम ही आपल्या वारकरी सांप्रदायिक चाली आता चाली निघाल्या ज्ञानोबा माऊली असं आहे का नाही ना वारकरी संप्रदाय पवित्र आहे वारकरी संप्रदायामध्ये जो मृदंग वाजवला जातो तो मृदंग सुद्धा काय पवित्र आहे विठाला विठाला टाळ पवित्र आहे मृदंग पवित्र आहे विना पवित्र आहे पंढरीची वाट पवित्र आहे चाल सुद्धा तशीच पाहिजे ना आमच्या माता भगिनी कुंकू लावतात बरोबर आहे ना कुंकूच लावतात ना तुम्ही लावले म्हणून जरा तुम्हाला बरं वाटलं नाही कुंकू काय पवित्र आहे 2 नाही 10 तोळ्याचा सुवर्ण अलंकार घाला पण त्याच्यामध्ये पोतीचे मणी नसले तर त्याला किंमत नाही बरोबर आहे वारकरी सांप्रदायिक चाली पवित्र आहे त्याच्याकरता बोललो किती गोड आहे ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम
ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा महाराज ते तुकोबरायांचं भजन होतं ते काही सर्वसामान्याचं भजन नव्हता भजन करीत 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 तुकोबरायांची दिंडी पंढरपूरला निघाली वेळापूर जवळ आलं आणि वेळापूरच्या अलीकडे तुकोबरायांच्या पाठीमागं चोर लागले अभंग आहे तसा तुकोबरायांनी धावा केला पांडुरंगाचा तुका म्हणे धावा आहे पंढरी विसावा आहे पंढरी विसावा आहे पंढरी विसावा तुका म्हणे धावा आहे पंढरी विसावा आहे पंढरी विसावा आहे पंढरी विसावा तुका म्हणे धावा आहे पंढरी विसावा आहे पंढरी विसावा आहे पंढरी विसावा बर का वारीला जे येणारे असतील त्यांच्या लक्षात येईल आणि मग पळत पळत झालं आलं जवळ पंढरपूर चंद्रभागे स्नान तुका मागे हेची दान स्नान केलं तुकोबराय नंतर पांडुरंगाच्या दर्शनाला लाईनीत उभे राहिले तवाही लाईन होती पण आता एवढी नव्हती काही मध्ये माणसं होती नीट लक्षात घ्या तुकोबरायांना वाटायचं केव्हा मी देवाजवळ जाईल नीट ऐका हो तुकोबरायांना वाटायचं केव्हा मी देवाजवळ जाईल बरं तुकोबरायांनाच वाटायचं असं नाही देवाला सुद्धा वाटायचं मधले केव्हा बाजूला होतील या मधल्यांचीच भानगडी कळलं का तुम्हाला मधले हा समजलं तिकडे मधले मधले बाजूला करता आले पाहिजे मधल्यांचा घरात घोळ आणि दारात सुद्धा घोळ माझा मुद्दा लक्षात घ्या तुकोबरायांना वाटायचं केव्हा देवाजवळ जाईल आणि देवाला वाटायचं माझे तुकोबराय हो माझे तुकाराम महाराज माझ्याजवळ केव्हा येतील या दोन्ही संबंधाने प्रमाण आहेत अभंग आहे वाटप आहे उभा हा भेटीची आवडी आणि तुकोबरायांना वाटायचं देवाजवळ केव्हा जाईल याकरता सुद्धा प्रमाण आहे प्रमाणाशिवाय बोललंच नाही काही भेटी लागी पंढरीनाथा भेटी लागी पंढरीनाथा भेटी लागे पंढरनाथा भेटी लागे पंढरनाथा भेटी लागी पंढरीनाथा टाळ भेटी लागी पंढरीनाथा भेटी लागे पंढरनाथा भेटी लागे पंढरनाथा जीवाला गली तळमळ व्यथा जीवाला गली जीवाला गली तळमळ व्यथा काही कृपा करसिने काही कृपा करसिने जीवाला गली तळमळ व्यथा जीवाला गली तळमळ व्यथा कही कृपा करसिने कही कृपा करसिने भेटी लागी पंढरीनाथा बरोबर आहे ना ही तळमळ कोणाची तुकोबरायांची त्याच्याकरता हे प्रमाण दिला भेटी लागी पंढरीनाथा जीवा लागली तळमळ व्यथा आणि देवाला तळमळ त्याकरताही प्रमाण दिलेलं आहे वाट पाहे उभा भेटीची आवडी याला कीर्तन म्हणतात अभंगाशिवाय दुसरं काही बोलायचं नाही एवढं बोलून पुढे चलतो मधले माणसं काही बाजूला व्हायला तयार नाही हो हळूहळू हळूहळू
तुकोबाराय देवाजवळ गेले. हो, भेटीची वेळ जवळ आली. काय तुकोबारायांचं बोलू मी तुम्हाला, काय तुकोबारायांची भक्ती होती महाराज. हो, साधी गोष्ट नाही. त्यांचे पाय भूमीला लागले तर भूमी सुद्धा विठ्ठल 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 नामाचं चिंतन करीत होते. हो, बघायचं आहे. आणि मग जगद्गुरु तुकोबाराय देवाचं दर्शन घेण्याकरता, देवाच्या चरणावर मस्तक ठेवण्याकरता वाकले. लक्षात येत आहे? वाकले. नीट ऐका आता. वाकले, पण देवाने तुकोबारायांना वाकू दिलं नाही. सिद्धांत याच्यामध्ये देवाने तुकोबारायांना वाकू दिलं नाही. आताचा समाज संताला वाकवल्याशिवाय राहत नाही, एवढा डॅमेज समाज आहे. काय चुकीचं आहे? कशा करता वारकऱ्याला वाकवायचे, कशा करता भजन करणाऱ्याला वाकवायचे? माझा मुद्दा लक्षात घ्या. देवाने तुकोबारायांना वाकू दिलं नाही, खांद्याला हात लावले आणि तुकोबारायांना कडकडून भेटले. काय महाराज गोड आहे नाही का? अष्टसात्विक भावाने युक्त जगद्गुरु तुकोबारायांचं अंतःकरण आणि देवाची सुद्धा तीच अवस्था आहे. अष्टसात्विक भाव कळतात का तुम्हाला? हो, डोळे भरून येणं, अंगावर रोमांच उभे राहणं, घाम येणं, आनंदाश्रू डोळ्यामध्ये येणं, काही बोलता न येणं, याच्याकरता सुद्धा मी तुम्हाला प्रमाण सांगतो. कंठी प्रेम दाटे नयनी नीर लोटे, 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 नयनी कंठी प्रेम दाटे नयनी लोटे, हृदय प्रगटे राम रूप, हृदय प्रगटे राम रूप, मग राम नाम उपजे आव, मग राम नाम उपजे आवडी. हृदय प्रगटे बोला काळी काळी, हृदय प्रगटे राम राम काटे नयनी रामे उपजे आवडी. वाह, कंठी प्रेम दाटे नयनी नीर लोटे, कंठी प्रेम दाटे नयनी, नयनी अशी जागा आहे, कळते का नाही? नयनी निरलोटे बोलता येत नाही हो. मी सांगू का तुम्हाला प्रेम कशाला म्हणतात? आपण रडतो माणूस गेल्यानंतर नाही का, मोठ्याने रडलं की समजायचं त्याचं प्रेम. तुम्हाला राग येईल माझा. मोठ्याने रडलं की समजायचं त्याचं प्रेम नाही, आणि रडताच येत नाही त्याला म्हणतात प्रेम. हे मी पदार्थ बोलत नाही. कंठी प्रेम दाटे नयनी निरलोटे, हृदय प्रगटे रामरूप. आणि मग जगद्गुरु तुकोबारायांचा आणि देवाचा संवाद सुरू झाला. मी संवादाविषयी सकाळी थोडंसं सांगितलं. नाही कोणाशी बोलू, हो, ज्याची लायकी नाही, येते का लक्षात? ज्याची लायकी नाही त्याच्याशी बोलू नये. आपलं सुख दुःख कोणापुढेही प्रगट करू नये.
हो, देवा सांगू सुख दुःख, देव निवारील भूक. देवाशिवाय, देवा पुढेच बोलायचं, देवाशिवाय कुणाला सांगायचं नाही. एक म्हण आहे लोक भाषेमध्ये, रडून ऐकतात आणि हसून दुसऱ्याला सांगतात, अशी परिस्थिती आहे. संवाद सुरू झाला भगवंताचा आणि जगद्गुरु तुकोबारायांचा. कसं काय म्हणले महाराज, बरं आहे का? तुकोबाराय म्हटले, बरं नसण्याचं कारणच नाही, अहो चांगलंच आहे. बरोबर आहे ना, चांगलंच आहे. आपल्याला कधी मधी दिवाळी असते, येते लक्षात? आपल्याला कधी मधी दिवाळी असते, संतांना सतत दिवाळी असते. मी माऊलींची ओवी सांगेल या विषयावर, योगिया पाहे दिवाळी निरंतर. आणि म्हणून देवा म्हणले काय कमी आहे आम्हाला, तो काय म्हणे आम्ही राजे त्रैलोक्याचे. आणि म्हणून बरं का, तो संवाद फार गोड आहे, मला तर फार बरं वाटतं महाराज. भक्ती बरं आहे, भजन चांगला आहे, लावणी मृदंग चांगला आहे. याच्या पलीकडे काहीच चांगलं नाही. मी एक उदाहरण सांगू का तुम्हाला? आता ते नाही सांगायला पाहिजे पण सांगतो. हो, एक परमार्थ सोडून, एक भक्ती सोडून जगामध्ये काहीच चांगलं नाही, काहीच चांगलं नाही. मी अनुभवून बोलतोय हे. हो, जन्मापासून आतापर्यंत सिद्ध बेटामध्ये माझं राहणं आहे. 84 सिद्धाचा सिद्ध बेटी मिळा. भक्तीशिवाय, परमार्थाशिवाय, सत्संगाशिवाय काहीच चांगलं नाही. मी एक उदाहरण सांगतो ना तुम्हाला. उंट प्राणी पाहिला का तुम्ही? पाहिला. आता तो कसा आहे सांगतो मी तुम्हाला थोडक्यामध्ये बरं का. आकाराने उंट कसा आहे बरं का, पुढून फोटो काढा, गुन्ह्यात नाही, ती अशी मान आहे. जरा समजून घ्या. उंटाची पाठ कशी आपल्यासारखी का? चांगली सुंदर. डोळ्यासमोर आणा फक्त तो उंट, बरोबर आहे दादा? अशी पाठ आहे. बरं त्याची बॅक साईड, आता हे काय बोलायला पाहिजे का? ती पण अशी. त्याचं पोट असं आहे, खुनीने सांगतो. त्याचे पाय भले उंचच्या उंच, ताटच्या ताट. काय त्याचं गुन्ह्यात आहे बरं? ते बसताना सुद्धा नीट बसत नाही. पाहिलं ना उंट बसताना? जरा आठवा तुम्ही हो, डोळ्यासमोर आणा मी काय बोलतो ते. ते बसताना सुद्धा असं माग पुढं होऊन बसत. आता माणसाचं नाही बोलत तसं, ते तुम्ही समजून घ्या आणि सुधरून घ्या. जसा उंट चहूकडून आकाराने बेडब आहे, तसा संसार, बरोबर, भिकाऱ्यापासून तर राजापर्यंत सर्वाचा संसार नाही म्हटलं तरी परमार्थ नसेल, हा मुद्दा लक्षात घ्या. भक्ती नसेल तर तो सगळा संसार वंगळवाणा आहे. बेढब उंटाच्या आकाराची उपमा दिली तर ती सुद्धा कमी पडेल. तो माझ्या आजच्या अभंगाचा विषय नाही, फक्त पुढे चाललो मी. बरं आहे म्हणले देवा, समजून घ्या हो तुकोबारायांना कधीतरी. हो, बरं आहे हा शब्द तुकोबारायांच्या जीवनामध्ये केव्हा आला? दुष्काळी आटीला द्रव्य नेला मान. काय म्हटले तुकोबाराय? साधे झाले, बरे झाले. आपलं होईल का तसं? नाही होणार तसं. आणि तसं ज्या वेळेस होईल त्यावेळेस तो माणूस न राहता तो संत होईल, असं माझं डायरेक्ट मत आहे. शास्त्राचा सिद्धांत सांगितला. बरं आहे म्हणले देवा. म्हणले महाराज, देव बोलताय तो. म्हणले महाराज काहीतरी मागा, मी देण्याकरता तयार आहे, समर्थ आहे. पण तुकोबारायांनी सांगितलं, मागणाऱ्या भक्तापैकी मी नाही. काही मागणे हे अमानुचित, वडिलांची रीत जाणत असो. भक्ताचे 4 प्रकार सांगितलेले आहेत. अर्थभक्त, अर्थार्थी भक्त, जिज्ञासू भक्त आणि ज्ञानी भक्त. जगद्गुरु तुकोबाराय अर्थभक्त नव्हते, अर्थार्थी भक्त नव्हते, होते ते ज्ञानी भक्त होते. देवा अरे काय मागू मी, अनेक न लगे माईक पदार्थ, तेथे माझे अर्थ नको देवा. फार मी तुकोबारायांचे तुम्हाला लई मोठे सिद्धांत सांगेल बरं. हे सगळं जर ऐकलं ना
या कीर्तनातून तर नक्कीच असलेला परमार्थ वाढल्याशिवाय राहणार नाही. जाता जाता हे सांगतो महाराज, हात जोडून सांगतो, कीर्तन ऐकल्यानंतर हृदय परिवर्तन झालं पाहिजे. ज्या कीर्तनात असलेला परमार्थ वाढतो ते कीर्तन, आणि ज्या कीर्तनात असलेला परमार्थ कमी होतो त्याला कीर्तन नाही म्हणत, त्याला कीर्तन म्हणतात. काय मागू म्हटले देवा? अरे आम्ही स्वर्ग भोग बाजूला केले, हो सगळंच बाजूला केलेलं आहे. कशा करता? अनिक काही नाही मागणे, अनिक काही नाही मागणे, सुख संपत्ती राज्य साधने, सुख संपत्ती असताने, साकडे पडे तुझ देणे, साखरे पै तुझ देणे, तुझे भक्ती विन माय बापा, तुझे भक्ती विन माय बापा, माय बापा, अनिक काही नाही मागण, अनिक काही नाही मागण, अनिक काही नाही. वाह, आपल्या मावळ तालुक्याचंच नाही, पुणे जिल्ह्याचं भूषण आहे बरं. हा नक्कीच. आणि एक सांगू का तुम्हाला, मी खोटी स्तुती कधीच करत नाही. जे आहे ते चुकल्यानंतरही सांगणार. बरोबर आहे, भूषण आहे, हो साधी गोष्ट नाही. हे वाजवणं बरं, मी कशाला मान्य करू? तुकोबारायांनीच मान्य केलंय. लावणी हे जे प्रमाण आहे ते तुकोबारायांच्या नाटाच्या अभंगामधले. हे सांगतो कुठले? अनिक काही नाही मागणे, सुख संपत्ती राज्य चाडधने, तुझ साकडे पडे जेणे, तुझे भक्ती विना माय बापा. देवाला काय आवडते? आत्ताच सांगून गेलो, हे चित्वर भक्ती. मग देवाला जे आवडतंय ते मागायचं का जे आवडत नाही ते मागायचे? जे आवडतंय ते मागायचे. कशाला म्हटले देवा नको बरं? हा मग आता देव बोलताय ठीक आहे, संपत्ती नको, वैकुंठ पाहिजे का? बघा पुढे चाललोय आपण. आता कुणाचा संवाद चालू आहे? देवाचा आणि जगद्गुरु तुकोबारायांचा. ऐका, संपत्ती नको, भोग नको, मग वैकुंठ पाहिजे का? नको म्हटले तुकोबाराय. वैकुंठ सुद्धा नको. का नको? कारण आम्हाला पुन्हा जन्माला यायचंय, घेईन मी जन्म याजसाठी. नको वैकुंठीचा वास, नको वैकुंठीचा वास, आहे तया सुखा नाश, आहे तया सुखा नाश, अद्भुत हा रस. बरोबर आहे महाराज. मला चांगल्या ठिकाणी बोलवलं तुम्ही कीर्तनाला. खरंच तुमचे माझ्यावर उपकार झाले. हो हो माझ्यावर उपकार झाले बरं. अहो एवढ्या अधिकारी मंडळी पुढे कीर्तन करायला सुद्धा पुण्य लागतं. 10-5 हजार लोकात बोलणं वेगळं आणि परमार्थिक वारकऱ्यांपुढे बोलणं वेगळं. हो खूप आनंद आहे. रोज कीर्तन करतो पण आजच्यासारखा आनंद मला कधीतरी मिळतो. हो नको वैकुंठीचा वास, नको वैकुंठीचा वास, आहे तया. काय चुकीचं आहे का? फार गोड चालाय. नको वैकुंठीचा वास, नको वैकुंठीचा वास, नको वैकुंठीचा वास, नको वैकुंठीचा वास, आहे तया सुखा नाश, आहे तया सुखा नाश, आहे तया सुखा नाश, आहे तया सुखा नाश. अद्भुत हारस, अद्भुत हारस, अमृत हारस, अमृत हारस, अद्भुत हारस, अद्भुत हारस, अद्भुत हारस, अद्भुत हारस.
काळी नामाचा नको वैकुंठीचा वास, नको वैकुंठीचा वास, काळी नामाचा नको वैकुंठीचा वास, नको वैकुंठीचा वास. आता हे तुकोबारायांनीच म्हणावं बरं का. वैकुंठ नको म्हणणं म्हणजे काय सोपं आहे का? प्रमाण सांगू मी तुम्हाला. वैकुंठा जावया तपाचे सायास. कुणाचा संवाद चाललाय? पांडुरंगाचा आणि जगद्गुरु तुकोबारायांचा. संपत्ती नको, काही नको म्हणले, वैकुंठ सुद्धा नको. अहो म्हणले रिद्धी सिद्धी. एक सांगू का मी तुम्हाला? जगद्गुरु तुकोबारायांच्या ठिकाणी रिद्धी सिद्धी कशी होती आणि रिद्धी सिद्धी बाजूला का करतात जगद्गुरु तुकोबाराय, याचं उत्तर देतो मी तुम्हाला. तुकोबारायांचं कशाला सांगू मी तुम्हाला? तुकोबारायांच्या घरातलीच त्यांची असणारी कन्या, तिचं नाव काय? भागीरथी. हा, अनगडशाह आले. कोण तुकोबाराय? कोण आहे तुकोबाराय? अनगडशाह होते ना, ती हिंदी भाषा. ऐसे कैसे साधु है, ऐसा कैसा महात्मा है, पाहण्याकरता अनगडशाह आले देहूगावामध्ये जगद्गुरु तुकोबारायांच्या घरी. तुकोबाराय घरी नव्हते. ते आताच्या महाराजावानी घर घुसे महाराज नव्हते. तुकोबाराय कुठं होते? भंडारा, भामचंद्र, घोराडा डोंगरावर भजन करण्याकरता गेले असता अनगडशाह, बरं का, घडलेला इतिहास आहे. तुकोबारायांच्या घरापुढे दारापुढे उभे आहेत, हो, आणि भिक्षा मागतायत. आता तुकोबारायांच्या घरची परिस्थिती त्यावेळेला जरा जेमतेम होती. आता त्यावेळेला या शब्दाचा अर्थ अगोदर चांगली होती. तो चरित्राचा भाग आहे. दुष्काळामध्ये होतं नव्हतं ते गेलं. आईसाहेब चुलीपुढे भाकरी करीत असताना, बरं का, हो, अनगडशाह दरवाजात उभे आहे. तुकोबारायांची कन्या होती ती. एक सांगू तुम्हाला, शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गुळमटी. हा सुद्धा विषय वेगळा आहे, मला तो विषय नाही सांगायचा. काही नव्हतं व थोडंसं पीठ. एक लक्षात घ्या, आपण किती देतो, काय देतो, याच्यापेक्षा कोणत्या भावनेने देतो हे महत्वाचं आहे. थाळ असतो ना पीठ मळायचा, बरोबर, थाळच म्हणतात ना त्याला, का दुसरं काय म्हणतात? परा. थोडंसंच पीठ होतं. आता ती 5-6 वर्षाची भागीरथी आईला न विचारताच परातीमधलं ते पीठ घेतलं. आता ते हात किती, जरा कल्पना करावं. चिमुकलासा हात, नाजूक हात, थोडंसं पीठ घेतलं. आईला राग आला. कार्टे, बापाने जसं केलं तसंच ही पण करायला निघाली, बरं का. आता ते आई साहेबांचं बोलणं होतं, विठाला विठाला, बरं का. हात झटकला तरी पण मी सांगू का एक तुम्हाला, तुम्ही अधिकारी आहात म्हणून बोलतो, भक्ती रक्तातच लागते, बरोबर आहे ना. परमार्थ हा रक्तातच लागतो, नंतर आणावा लागतो काहींना, हा विषय वेगळा आहे, बरं का. म्हणून मी प्रमाण दिलं शुद्ध बीजा पोटी. तरी पण काय भागीरथीचा अधिकार सांगू. तो हात अनगडशाह फकीर त्या झोळीमध्ये झटकला, बरोबर आहे ना महाराज. कितीचं पीठ असेल त्या बोटाच्या सापटीत. हात झटकला, कटोरा तर भरलाच भरला, पण एवढं पीठ कटोऱ्यातून वाहू लागलं, तो अनगडशाह त्याच्यामध्ये बुडाला, बरं का. अधिकार सांगतोय मी तुम्हाला. आणि एक जाता जाता सांगतो, काकडा आरती समाप्ती आहे उद्या. आपला अधिकार आपण बनवायचा, बरोबर आहे ना. त्याच्याकरताही मी तुम्हाला अभंग सांगतो, गाथ्यातला तुकोबारायांचा. अभंगाशिवाय काहीच बोलायचं नाही. देवाच्या प्रसादे करा रे भोजन, वाल कोण कोण अधिकारी. आणि म्हणून असे जगद्गुरु तुकोबाराय, अशी त्यांची भक्ती, अशी त्यांची सेवा,
आणि मग अशी सेवा म्हटल्यानंतर देवाला म्हणावंच लागणार काहीतरी मागा. इथपर्यंत आपण आलो. अजून एक सांगितलंय तुम्हाला, फक्त आठवण करून देतो. तुकोबराय वाकले पण देवाने वाकू दिलं नाही. त्याची सगळी कारणं सांगितली. संपत्ती नको, स्वर्ग भोग नको, बर का, वैकुंठ नको, रिद्धी सिद्धी करता. तर मी हे उदाहरण दिलं. रिद्धी सिद्धी कशा असतात संतांच्या घरी? या वैष्णवाच्या घरी द्वारी कर जोडून तिष्ठत कर जोडून तिष्ठता, कर जोडून तिष्ठता, कर जोडून तिष्ठता. या वैष्णवाचे घरी असा संवाद चाललाय बरं का. काय काय विषय झालाय लक्षात घ्या. आणि मग देव म्हटले आता हात जोडतो मी महाराज तुम्हाला. कोण हात जोडतंय? कोण हात जोडतंय? देव जोडतायत हात. मागाच म्हणले काहीतरी. याचं उत्तर देतो मी तुम्हाला. भक्ताचं ओझ देवाला सहन होत नाही. आणि जाता जाता हेही सांगतो, भक्ताला दिलेला त्रास सुद्धा देवाला चालत नाही. विठाला विठा विठाला विठाला विठाला. म्हणून एक लक्षात घ्या, जीवनामध्ये काही चांगलं करता नाही आलं तरी चालेल, पण संतांची निंदा कधीच झाली नाही पाहिजे. वारकऱ्याची निंदा कधीच नाही झाली पाहिजे. जे भजन करतील त्यांची निंदा कधीच नाही झाली पाहिजे. एखादा म्हणेल आम्हाला काय माहिती हा खरा आहे का खोटा आहे, भानगडीतच पडायचं नाही. परीक्षा कशाला व्हायचे? का म्हणून संतांची परीक्षा घ्यायची? का म्हणून पतिव्रतेची परीक्षा घ्यायची? उदाहरण येते लक्षात. चांगल्याची परीक्षा का म्हणून घ्यायची? आता माणसं लई परीक्षक झालेत, तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना. ज्याला काही कळत नाही तोच म्हणतो कीर्तन बरोबर, हे का नाही? परीक्षक नाही व्हायचंय. मी कशा करता बोलतो? हे जगद्गुरु तुकोबाराय बरं. हा, रिद्धी सिद्धी नको, स्वर्ग भोग नको, वैकुंठ नको, काहीच नको. आता शेवटचा सिद्धांत घेऊ. मोक्ष सुद्धा नको. नको मोक्ष. हा, भय नाही जन्म घेता, मोक्ष सुखा हानू लाथा. साधी बाब आहे काही, लाथा घालायच्यात. कोणाला? मूर्खाला नाही. या मोक्षा करता ज्ञानोबराय ज्ञानेश्वरी मध्ये सांगतात, जया ज्ञाना लागी गगन गिळता ती योगी, स्वर्गाची आडवंगी उमर डोनी जाय. मोक्ष काय? मोक्ष नको म्हणणं म्हणजे काय जेवण नको म्हणणं आहे? मोक्ष नको म्हणणं म्हणजे काही गावचं एखादं पद नको म्हणणं आहे? तुकोबाराय म्हणले मोक्ष सुद्धा नको. मोक्ष पदे तुच्छ केली या कारणी. नको म्हणले आम्हाला. म्हटले तुम्हाला पाहिजे तरी काय? काहीच नको म्हणले. पण तुकोबाराय बरं का, तुकोबाराय देव तुकोबाराय पुढे हात जोडून उभा आहे. काहीतरी मागा. मग आता तुकोबाराय म्हणतायत बरं का. काय म्हणतायत? मागण्याची तर इच्छा नाही, पण तू म्हणतोयस म्हणून आम्ही मागतोयस बरं का. आणि जे मागतोय ते असं तसं मागत नाही, दान म्हणून दे. इथपर्यंत आपण आलो बरं का. दान म्हणून दे देवा. कारण जगद्गुरु तुकोबारायांना माहिती होतं, देवासारखा दाता दुसरा कुणीच नाही या जगामध्ये. इतिहास बघा. शिबी राजा उदार होता, कर्ण उदार होता, बळीराजा उदार होता. पुष्कळशी उदाहरणं आहेत, पण देवासारखा उदार दुसरा कोणी नाही. तुकोबाराय देवाशी बोलतायत. त्याच काळातला त्याच प्रसंगातला हा अभंग आहे. तुका म्हणे मंगळ आता कोण दाता याहुनी. देवा तू दानशूर आहेस, उदार आहेस. उपकार्यावर कोणी उपकार करेल, पण अपकार्यावर सुद्धा तू काय केलेले आहेस? उपकार केलेले आहेस.
ज्ञानेश्वरीमध्ये याचं चिंतन आहे. तुझे अवतार जाणो स्वतंत्र, देता न मनसी पात्रा पात्र, ते कैवल्य ऐसे पवित्र, वैरिया दिदले. वा, पाठ आहे महाराजांचं नाही. तुवा सनकादिकाचे निमाने, सायुज्य सौरसू दिदला पुतणे, जे विषाचे निस्तन पाने मारू आली. हा गा राजसूयाच्या सभासदी, देखता त्रिभुवनाची मांदी, कैसा शतदा दुर्वादी निस्तेज लासी. ज्ञानेश्वरीतले बरं काय, हे बाकीचं नाही सांगत काय. ऐसिया अपराधिया शिशुपाळा, आपण पेठाव दिदला गोपाळा, काय उत्तान चरणाच्या बाळा. द्रौपदी चाड तो वनाला याची लागी, जे बैसावये पितयाचे उत्संगी, चंद्र सूर्यादिक जगी श्लाघू केला. या ओव्यात बरं का, देव किती उदार आहे त्याच्याकरता. देवा तू असा उदार आहेस, असा मोठा दाता आहेस, मग आम्हाला आता तू म्हणतोय म्हणून द्यायचं असेल तर दानच दे. अभंगाचं प्रथम चरण. हेची दान दे गा देवा, हेची दान दे गा देवा, हेचे दान दे गा देवा, हेचे दान दे गा देवा, हेची दान दे गा देवा, हेची दान दे गा देवा, हेचे दान दे गा देवा, हेचे दान दे गा देवा. विसर नवावा, विसर नवावा, गुणगाई आवडी, गुणगाई आवडी. हेची दान दे गा देवा, तुझा विसर न व्हावा. बरोबर आहे. तुझा विसर न व्हावा, गुण गाईन आवडी, आवडी. वा, फार गोड आहे बरं. हेच दान देगा देवा. काय दे आता देवा, तुझा विसर न व्हावा. आता इथं प्रश्न आहे, ऐका नीट. काय प्रश्न आहे? तुकोबराय देवाला विसरले होते का? अजिबात नाही. उत्तर लगेच दिलेलं आहे. मग अशा प्रकारचं दान का मागतात याचं कारण सांगतो आता मी तुम्हाला. वेगवेगळी कारणं आहे. या अभंगावर तुम्ही अनेक वेळा ऐकलं असेल. आता मी थोडंसं सांगतो तुम्हाला माऊलींच्या कृपेने. हो, तुझा विसर न व्हावा. तुकोबराय काही देवाला विसरले होते का? नाही. आहे ते मागायचंय का नाही ते मागायचंय? आहे ते मागायचं नाही, नाही ते मागायचंय. याचा अर्थ असा आहे, तुकोबराय देवाला कधीच विसरलेले नव्हते. आता कसे विसरले नव्हते हे लक्षात घ्या. चौयुगाचा भक्त नामा उभा कीर्तनी. हो, अंगद बरोबर आहे, भक्त प्रल्हाद, नामदेव महाराज आणि जगद्गुरु तुकोबराय. बरं का, कधीच विसरले नव्हते. देवाला जो विसरत नाही त्याची अनंत जन्माची पुण्य आहे. आणि देव सोडून सगळ्याला ध्यानात ठेवतो त्याचा अनंत जन्माचं पाप आहे. बहुता सुकृताची जोडी. हा, मनोनी विठ्ठली आवडी. पुण्य करावं लागतं. हा, देवाचं नाम तसं तोंडात येत नाही. लई पुण्य करावं लागतं. बाकीचं करायला तो शब्द मी वापरत नाही. कशाला माझी वाणी शिनवून घेऊन. चांगलं करायला पुण्य लागते. आमच्या माता भगिनी करता सांगतो, आई बापांनी तुम्हाला ज्या घरात दिलं
बरोबर आहे ना? शेवटच्या श्वासापर्यंत संसार पूर्णत्वाला नेण्याकरता लई मोठं पुण्य लागतं, नाही का? बरोबर आहे ना? आताचं तसं आहे का? आताचं तसं नाही. आणि ते मी सांगत नाही तुम्हाला. असं म्हणतात आई वडील त्या मुलीचे, वयस्कर झाल्यानंतर जर काही गाऱ्हाणं केलं, आली 2 दिवस राहा आणि आपलं आल्या पावली घरी जा. तुमच्या काळात होतं तसं. आता तसं नाही. आली तर राहा, असली गरज त्याला तर येईल, नाही तर जाऊ ते मरू. पुण्य लागतं. आणि ते पुण्य कोणतं लागतं? शुद्ध पुण्य लागतं. हे मी नाही बोलत, हे ज्ञानोबराय बोलतात. माते जे ने पाविजे ते शुद्ध पुण्य. कशा करता तुकोबराय? देवाला विसरले होते का? नाही विसरले हो. त्यांच्याबद्दल काय बोलू? गोड प्रमाण आहे, पण त्या पद्धतीने गावं लागेल, त्या पद्धतीने टाळ वाजवावं लागेल आणि त्या पद्धतीने तुम्हालाही ऐकावं लागेल. पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी पांडुरंग पांडुरंग मनी पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी. पहिलं तुमचं होऊ द्या. Din din da din din da din din da din 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 da din. माझ्याकडे बघून वाजवा. हळू वाजवा, आलंच पाहिजे. बारीक वाजवा, बारीक बारीक. पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी. बोला पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी पांडुरंग ध्यानी पांडुरंग ध्यानी पांडुरंग ध्यान. भजनामध्ये लय महत्वाची आहे. लय म्हणजे स्पीड, त्याचा वेग. आता बरोबर आहे. वा. पांडुरंग ध्यानी पांडुरंग ध्यानी बरं वाटतंय ना? नक्की का? बस तोच आमचा पगार. हां, बरंच वाटलं पाहिजे. फार गोड आहे. पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी
पांडुरंग हे पांडुरंग फक्त टाळ्या वाजवा, टाळ नका वाजवा. हा वा हा पांडुरंग पांडुरंग ध्यानी वा पांडुरंग पांडुरंग हे पांडुरंग पांडुरंग टाळी पांडुरंग 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 पाट पांडुरंग पांडुरंग मला वाटतं काकड आरती नाही का, आणि उद्या काल्याने त्याचा काय समारोप. किती गोड आहे नाही का. हां फक्त त्याचं हृदय सात्विक पाहिजे. हां दगड नाही पाहिजे. हा होय सावध चित्तासी. थोडं कमी करा. हा दगड नाही पाहिजे. मी आळंदीत बोललो होतो बरं का. काय बोललो होतो ऐका. भजनाने ज्याला पाना फुटत नाही, स्वर तालाने ज्याला पाना फुटत नाही, तो एक तर दगड असला पाहिजे, नाही तर मुक्ता असला पाहिजे. मग आता मुक्ता तर आपण नक्कीच नाही. फार गोड आहे बरं. काय तुकोबराय भजन करीत होते. पांडुरंग 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 गाणारे होते बरं का जगद्गुरु तुकोबराय. असं समजू नका. ज्ञानेश्वर महाराज सुद्धा गाणारे होते. कीर्तनामध्ये जनाबाईंनी अभंग म्हणायला सांगितलं. प्रमाण तुम्हाला माहिती आहे. जनी म्हणे ज्ञानदेवा बोला अभंग. हे मी तुम्हाला का सांगतोय, कोणालाही अभंग म्हणायला सांगत नाही, ज्याला म्हणता येतं त्याला. असो अशी भक्ती जगद्गुरु तुकोबरायांची. म्हणून देव सुद्धा म्हणतात मागा मागा मागा. आणि त्याचा विषय असा मी तुम्हाला सांगत होतो. कधीच देवाला न विसरणारे जगद्गुरु तुकोबराय. पण अशा पद्धतीने का मागणी मागतायत, अशा पद्धतीने का दान मागतायत. तुझा विसर न व्हावा. त्याचं शास्त्रीय उत्तर देतो मी. लाईव्ह बोलतोय बरं का. हो साधी गोष्ट नाही ही. जबाबदारीने बोलतोय. याला वेदांत शास्त्रातला सिद्धांत मी तुम्हाला सांगतो. हो अवतारी संत किंवा अवतारी देव ज्या वेळेस मनुष्य शरीर घेऊन इथे येतात, त्यावेळेस यदा कदाचित, आता पुढे बोलत नाही, यदा कदाचित. आणि तिथून पुढे सांगतो मागावून येणारी जी मंडळी आहेत त्यांनी सुद्धा या प्रकारची मागणी मागितली पाहिजे, या प्रकारचं दान मागितलं पाहिजे. म्हणून तुझा विसर न व्हावा. ठीक आहे आपण पुढे जाऊ. आता देवा तुझा विसर होऊ देऊ नको. हा ठीक आहे म्हणले महाराज, तुमच्या म्हणण्याप्रमाणे जसं तुम्हाला पाहिजे तसं. पण एवढं सर्व कशा करता. विषय कळला का तुम्हाला. सांगतो ना आता. गुणगायीन आवडी. ज्या वेळेला अंतःकरणामध्ये देवाचा विसर होईल त्यावेळेस भगवंताचं नाम मुखाने येऊ शकत नाही. एक
अजून त्याचं दुसरं चिंतन सांगतो, आवडीने गुण गाण्याकरता हृदयामध्ये काय पाहिजे? देव पाहिजे. आवडीने भावे हरिनाम घेसी. आणि म्हणून तुकोबारायांनी उत्तर दिलं, गुण गाईन आवडी, गुण गाईन आवडी, गायन आवडी, गायन आवडी, गुण गाईन आवडी, गुण गाईन आवडी, गुण गाईन आवडी, गुण गायन आवडी, गुण गायन आवडी, गुण गायन आवडी. हेची माझी सर्व जोडी, इकडे बघा, कमी जास्त नका करू. हा, माझी सर्व जोडी, सासा ग ग प प नि सा नि. नोटेशन गायला परवानगी नाही, पण एखादे तज्ज्ञ असतील तर त्यांच्या लक्षात यावं म्हणून सांगितलं. सा सा ग ग प प नि सा नि प ग. असं वा, यांच्याकरता परत एकदा टाळ्या वाजल्या. रंगलं पाहिजे हो. हे उगाच आपलं काहीतरी समज. त्याच्याकरता मी अभंग सांगतो तुम्हाला तुकोबारायांचा. आटोनी वेटोनी बांधिला मुंडासा आणि फिरत असे म्हैसा, काही उपयोग नाही. चला पुढे जाऊ. गुण गाईना आवडी, शब्द आहे ना इथं तुकोबारायांचा, गाईन. मग गाईन म्हटल्यावर गायलंच पाहिजे ना. हा, गुण गायचे. कोणते गुण, किती गुण? ऐका, यशस्वी औदार्य, ज्ञान वैराग्य ऐश्वर्य, साही गुणवर्य वस्ती जेत म्हणून तो भगवंतो. किती गुण आहेत? 6 गुण आहे. तुकोबाराय सांगतात काकडा आरतीच्या अभंगामध्ये, भोपाळ्याच्या अभंगामध्ये. हा, एवढे गुण तेवढे गुण असं नाही बरं. चतुरातो शिरोमणी, गुण लावण्याची खाली. चतुरातो शिरोमणी, गुण लावण्याची खाणी. चतुरात शिरोमणी, गुण लावण्याची खाली. खाली खाली. चतुरातो शिरोमणी, गुण लावण्याची खाणी. मुकुटाचं कामणे धन्याचं विटामा, धन्याचं विटामा. चतुराचं शिरोमणी, गुण लावण्याची खाणी. मुकुटाचं कामणी धन्याचं विठोबा, धन्याचं विठोबा. चतुराचं शिरोमणी, गुण लावण्याची खाणी. चतुराचं शिरोमणी, गुण लावण्याची खाणी. भगवंतांनीच त्यांना ताकद दिली. नक्कीच माझी तर दृढ भावना आहे, भगवंताशिवाय काहीच नाही. तुझी या सत्तेने विलासी बोलणे. आधार दिला का नाही? असं वाटलं नव्हतं एवढा आधार देतील म्हणून. साधी गोष्ट नाही ही. कधी कधी आता काय होतंय, ज्याला येतं ते जरा थोडं म्हणते बघू कसं होतंय ते. अरे काय बघतो, हे इकडं उभा आहे. फक्त आपली भावना पाहिजे. फार गोड आहे.
चतुरात शिरोमणी गुण लावण्याची खाणी. असं पुढे जाऊ आता. गुणगायी नावडी हेची माझी सर्व जोडी, हेच माझं सर्वस्व आहे. याच्या पलीकडे आम्हाला अभंगाच्या तृतीय चरण. ನನಗೆ ಮುಕ್ತಿ ಧನ ಸಂಪದ 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 असं घ्या. ನನಗೆ ಮುಕ್ತಿ ಧನ ಸಂಪದ असं याला म्हणतात जागराचं कीर्तन. तुटस तोपर्यंत न लगे मुक्ती. आपला विषय झालाय. मुक्ती नको का नको याचं उत्तर देतो. मोक्ष हा जन्माला प्रतिबंध करणारा आहे. मोक्ष म्हटल्यानंतर येणे नाही आणि जाणे नाही. आणि इथं तर यायचंय. कशा करता यायचंय? गुणगायीनं आवडी. म्हणून मुक्ती नको, संपत्ती सुद्धा नको. मला मुक्तीचे प्रकार नाही सांगायचे. समीपता स्वरूपता सलोकता सायुज्यता वगैरे वगैरे पुढे जाऊ. नलगे मुक्ती आणि संपदा. संपदा याचा अर्थ सांगतो बरं का. सगळं अनुकूल त्याला म्हणतात संपदा. हे मी नाही बोलत, तुकोबऱ्यांनी एका ठिकाणी त्याचा अर्थ सांगितलेला आहे. समर्थाचे घरी सकळ संपदा, नोहे तुटी कदा कासयाची. संपदा याचा अर्थ सगळं अनुकूल. नको म्हटले तुकोबऱ्या. आता का नको म्हटले? कारण लक्षात घ्या बरं, देतो ना उत्तर तुम्हाला मी. सगळं अनुकूल असल्यावर देवाकडे यायची शक्यता कमी आहे. कळलं तुम्हाला? सगळं चांगलं असल्यावर. मी तुम्हाला सर्वसामान्याचं उदाहरण सांगत नाही, महाभारतातला सिद्धांत आहे. हो, युद्ध झालं, धर्मराज सिंहासनावर बसले, राज्याभिषेक झाला. आणि जो देव, जो भगवान श्रीकृष्ण परमात्मा पांडवांच्या घरी होता, द्वारकेचा राणा, ते देव निघाले, द्वारकेला निघाले. सगळे निरोप द्यायला. कळते का तुम्हाला? सगळे निरोप द्यायला आले. सगळीकडे आनंदोत्सव आहे. विजय झाला. धर्मराज सिंहासनावर बसले, धर्माचा विजय झाला. देवाला आनंदाने वाट लावायला सगळी नगरी हस्तिनापुरातली, अगदी मोठ्यापासून छोट्यापर्यंत सगळे निघाले. गुडिया तोरणे करती कथा गाती गाणी. सगळे आनंदात होते, पण एक रडत होती बरं का. एक रडत होती. तिचं रडणं कोणाला दिसलं नाही, पण भगवंताला समजल्याशिवाय राहिलं नाही.
म्हणून मी रडण्याचे प्रकार सांगितले. रडता येत नाही त्याला रडणं म्हणतात. कळतं का तुम्हाला? रडता येत नाही त्याला रडणं म्हणतात. गेले देव, हो, तिचं नाव कुंती माता, बरोबर आहे ना? हिंदीत त्याला बुवा म्हणतात. एवढे मला अर्थ सांगायचे नाही. का ग म्हणले, आता तुला रडण्याचं कारण काय? धर्माचा विजय झाला, सगळे कौरव नष्ट झाले, आता कुणी वैरी राहिला नाही, आता रडण्याचं कारण काय? कुंती मातेने सांगितलं, देवा आतापर्यंत तू आमच्या बरोबर राहिलास याचं कारण आम्ही दुःखात होतो. पाहते पांडव अखंड वनवासी, पाहते पांडव अखंड वनवासी, पाहते पांडव अखंड वनवासी, पाहते पांडव अखंड वनवासी. गोड आहे नाही का? आता ते स्वर तशीच पाहिजे त्याला. पाहते पांडव अखंड वनवासी, अखंड वनवासी, परी त्या देवासी. वारकरी सांप्रदायिक चाल आहे. परी त्या देवासी आठवीती, परी त्या देवासी परी त्या देवासी आठवीती. असं त्याला बॅलेन्स लागतो बरं का. पाहते पांडव, कुंती माता बोलते देवाला, देवा हो आत्तापर्यंत आम्ही दुःखात होतो म्हणून तू आमच्या बरोबर राहिला, आमचं दुःख संपलं म्हणून तू चालला. मग तुकोबाराय काय वेगळं बोलतात का? न लगे मुक्ती धनसंपदा किंवा आणि संपदा. आणि पुन्हा गुणगान गायचे देवाचे, पण ते गाण्याकरता भक्ती करण्याकरता संघाची गरज आहे. अर्थात संगतीची गरज आहे. ती संगत मागून घेतायत संत. संग एकदा नाही, दोनदा नाही, सदा. सदा यावे बरं का. सदा याचा अर्थ नेहमी. नेहमी म्हणजे याच जन्मापुरतं का? नाही 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 नाही, अखंड. तुम्हाला हा गुण प्राप्त झाला याचं कारण संतांची कृपा तुमच्यावर आहे. हो बरोबर आहे ना. मृदुंग वाजवणं वेगळं आणि वाजवलेला मृदंग ज्या वेळेस देवापर्यंत पोहोचेल, संतापर्यंत पोहोचेल, त्यावेळेस समजायचं देवाची कृपा झाली आणि संतांची कृपा झाली, असं माझं तरी मत आहे महाराज. हो असू द्यात. संसारामध्ये दुःख कोणाला चुकलं नाही. तुकोबारायांचं उदाहरण मी तुमच्या पुढे मांडलेलं आहे. संत संगत. हो मी सांगू तुम्हाला, संत संघाबद्दल पुष्कळशी सिद्धांत आहेत. एक सांगतो फक्त. आमचे गुरुवर्य वैकुंठवासी जयराम महाराज सांगायचे. वैकुंठवासी रामदास बाबा मनसुख. मी लहानपणी मृदंग वाजवलेला आहे त्यांच्या कीर्तनात बरं. हो फार गोड आहे. सगळं काही मिळेल जीवनामध्ये. अहो पैसा कोण विचारतो त्या पैशाला? पैशाशिवाय काम होत नाही. तुम्हालाही माहिती आहे, मलाही माहिती आहे. एक लक्षात घ्या, कीर्तन सुटल्यानंतर कुत्र्या पुढे नोटा टाका, खाईल का ते? खाईल. बस पुढे चला आता. संपत्ती मिळेल, ऐश्वर्य मिळेल, भोग मिळेल, सगळं मिळेल. सांगू तुम्हाला, मी उदाहरण सांगत होतो, मोठ्याच्या मुखातून ऐकलेलं आहे. राज मिले, गजबाज मिले, सब साज मिले,
परिसंत समागम दुर्लभ रे, परिसंत समागम दुर्लभ रे, परिसंत समागम दुर्लभ रे, समागम दुर्लभ रे, परिसंत समागम दुर्लभ रे. सगळं काही मिळेल बरं. राजा मिले हा चंद्रामृत सुखे सेव हसता जाता रवी धर्मेल असो. बहुनाम जन्म ना म्हणते बहु अवघड आहे संत भेटी. राज मिले गज बाज मिले. राज म्हणजे राजवैभव, गजबाज म्हणजे हत्ती वगैरे सगळं काही मिळेल. पण संत संगती ज्या वेळेस मिळेल समजायचं तो भाग्याचा. तुकोबारायांनी दान मागून घेतलं. संत संग देई सदा. आणि शेवट सिद्धांत बघा आता लक्ष द्या. तुझा विसर न व्हावा याच्याकरता जन्म पाहिजे. गुणगान गाण्याकरता मनुष्य जन्म पाहिजे. संत संगती करता मनुष्य जन्म पाहिजे. पण आता मनुष्य जन्माला येणं काही सोपं आहे का? आता सिद्धांत शेवटचा आहे बरं का. हां नाही येणं सोपं. आता किती कठीण आहे लई अंगाने आपल्याला समजून घेता येईल. इतकं सोपं नाही हो. आमच्या माता भगिनींना माहिती आहे बाळाला जन्म देताना काय यातना होतात. उगच नाही तुकोबारायांनी म्हटलं लेकुराचे हित जाणे माऊलीचे चित्त. कारण दिलेलं आहे पोटी भार वाहे त्याचे सर्वस्व हिस आहे. शिष्याचं पतन झालेलं गुरुला देखवत नाही. गुरु नाही पाहू शकत. समाज जर वेगळ्या दिशेने भरकटत चालला तर संतांना ते सहन होत नाही. सांगू तुम्हाला कुत्र्याला गती सहन होत नाही बरोबर आहे ना. माणसाला प्रगती सहन होत नाही. हे वाक्य जरा लक्षात ठेवा. कुत्र्याला गती सहन होत नाही, माणसाला प्रगती सहन होत नाही आणि संतांना समाजाची अधोगती सहन होत नाही. म्हणून तर आलेत संत इथं. गर्भवासाचं दुःख सहन केलं साधू संतांनी. वास्तविक पाहता मुक्त पुरुषाला काही नसतं. येणं नाही आणि जाणं नाही. पण जगत उद्धारार्थ ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले. ब्रह्ममूर्ती संत अवतार तुम्हा सहन केलं. हे दुःख सगळं मी उदाहरण सांगत होतो. किती त्रास आहे, किती दुःख आहे. साधं आहे का हो? जावे त्याच्या वंशा तेव्हा काय. लहान मुलाला सांभाळणं मगाशी मी पाहिलं ज्या घरामध्ये होतो त्याच्या पुढच्या घरामध्ये बरं का महाराज लहान लेकरू होतं. त्याने शी काहीतरी केली असेल. स्वच्छ साबणाने ती माता माऊली त्या बाळाला धुत होती बरं का. साधी गोष्ट आहे काही. ते नाही सांगू शकत. आपली वेळ संपत आलेली आहे. लई त्रास सहन करावा लागतो. म्हणून या मातेकरता ज्ञानोबरायांनी एक सुंदर ओवी केलेली आहे. सकळ तीर्थाचे धुरे जे एका माता पितरे. मला हे सांगायचं होतं. अहो त्रास आहे, इतका त्रास आहे. किती त्रास आहे. प्रथम गेला गर्भिवास काय ते सांगावे सायास. दुःखई भोगिले नवही मास आलो जन्मास येथवरी. काय सांगू गर्भीची यातना मज भोगिता नारायणा. मांस मळा मूत्र जाना तुझा क्षणोक्षणा जात से तुझा क्षणो तुझा क्षणा जात से तुझा क्षणोक्षणा जात से. चौकड आहे तुकोबारायांचा अभंग आहे नाटाच्या अभंगामधला. काय सांगू गर्भीची यातना मज भोगिता नारायणा. मांस कळलं तुम्हाला. मग तिथून पुढं 6 महिन्याचा झाल्यानंतर वर्षाचा झाल्यानंतर मग पावडर वगैरे आंगळं टोपडा बरोबर आहे ना. काय सजवतात त्या बाळाला, काय सजवतात त्या लेकराला. मग हा घेणार. हा म्हणजे कोण? मग हा घेणार.
त्याचा मुका घेणार, त्याला गाडीवर बुलेटवर फिरायला नेणार आणि वाटत त्यांनी काही गडबड केली की घरी येऊन त्याच्या आईपुढं असं. बरोबर बोलले आजी. मी कशा करता बोललोय, फार अवघड आहे. पण तुकोबर आहे म्हणतात देवाला. हो, तू का म्हणे गर्भवासी, तू का म्हणे गर्भवा, म्हणे गर्भवासी, तू का म्हणे गर्भवासी, तू का म्हणे गर्भवासी, तू का म्हणे गर्भवासी, तू का हे सुखे घाला रे मासी, सुखे घाला रे मासी, गुण गायन आवडी, गुण गायन आवडी. सुखे घाला रे मासी, बोला हेची माझी सर्व जोडी, हेची माझी ही चाल आता शेवटची, हेची माझी सर्व जोडी, ना हेची माझी सर्व जोडी, हरि गोपाल माये, गोपाल माये, गोपाल माये,
हरि विठोबा रखुमाये रखुमाये विठोबा रखुमाये विठोबा रखुमाये ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज